ठीक आहे तर हा बोल मीनाक्षी. काय झालं? ग बोल ना काहीतरी. अभि काही नाही, सहज केला होता फोन. मी कामासाठी बाहेर गेल्यावर सहजच म्हणून कधीच फोन करत नाहीस तू. मी हे विचारायला फोन केला होता की तुम्ही जेवायला घरी येताय ना? मीनाक्षी काय झालं? अभि मला आई बोलवत आहे. बायकोनी काय त्या ओंडग्यानावर जंगाट बघितलं का काय? आयला लय भारी मॅटर गावलाय बाबा विक्रमराजी शिर्के. ध्यान द्यायला लागतंय तिकडं आता. बोल बघ्या. हा वनिता, ए वनिता, अगं काय झालं? भांडी कशी पडली खाली? तुला एक काम पण धड करता येत नाही का ग? याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही बघा. मी आपली बिचारी भांडी घासली आणि वाळत घालायला बाहेर चालली होती. मीनाक्षी वहिनी समोर ना आल्या आणि धडकल्या ना मला. सगळी भांडी पडली खाली. माझं काहीच चुकलेलं नाही, सगळे यांच्यामुळेच झाले. 100%. तुझं लक्ष कुठं असतं ग? नीट समोर बघून चालता येत नाही तुला? प्रत्येक वेळी कुठल्या विचारात असतेस तू? दरवेळेस तुझा हा धानरटपणा असतो. जरा आजूबाजूला बघून चालावं. आता काय लहान नाहीयेस तू. वंस, अहो चुकून धक्का लागला असेल तिचा. हेच चुकतं तुमचं वहिनी. तिची प्रत्येक चूक ना तुम्हाला चुकून झाल्यासारखी वाटते. अगं आतापर्यंत घरात काय काय घडलंय काय नाही हे सगळं माहिती आहे ना. आता पार आपलं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली तरी तिच्या चुकांकडे कानाडोळा करा तुम्ही. कुणामुळे घडतंय काय घडतंय हे सगळं माहितीये तरी प्रत्येक वेळेला हिची चूक पदरात घालायची. तसं काय जमतं तुम्हाला कोण जाणे. वंस, तुम्ही मीनाक्षीला असं बोलायला नको होतं. काय चुकीचं बोलले ग मी तिला? असं नाही म्हणायचं मला, पण तिची सध्याची मानसिक स्थिती पाहता असं वहिनी, बास झालं तिच्या अवस्थेचं कौतुक करणं. तिच्या बाबतीमध्ये आता माझा निर्णय झालाय. कसला निर्णय? हे बघ, तिला या अवस्थेमध्ये आता मी घरी ठेवून घेणार नाही. ती आजारी आहे ना, मग आजारी माणसांची जागा हॉस्पिटलमध्ये असते.
आवीला येऊ दे घरी, मी बोलते त्याच्याशी. अभि, श्वेता, बरं झालं उठलीस. मी कधीची तुला जाग येण्याची वाट पाहतोय. ताप बऱ्यापैकी कमी झालाय, तरी एकदा थर्मामीटरने चेक करून बघूया. अरे वा, ग्रेट. तुझा ताप जवळजवळ पूर्णपणे गेलाय. बर, ऐक, इथे सगळे तुझे मेडिसिन्स आणि प्रिस्क्रिप्शन ठेवलंय. कुठल्या गोळ्या किती वाजता आणि किती घ्यायच्या ते सगळं त्यात लिहिलंय. अजिबात हलगर्जीपणा करायचा नाहीये. सगळ्या गोळ्या वेळच्या वेळेस घ्यायच्या. आणि तसंच काही वाटलं तर मला फोन कर. उगाच मला डिस्टर्ब होईल म्हणून फोन करणं टाळू नकोस. ओके? काय झालं श्वेता? अभि, अजून थोडा वेळ थांब ना प्लीज. तू जवळ असलास ना की वाटतं आयुष्याला काहीतरी मीनिंग आहे. मी म्हणते म्हणून तरी थांब. नाही श्वेता, आय हॅव टू गो. मला उशीर झाला आणि मीनाक्षी माझी वाट पाहत असेल. यू टेक केअर. काही लागलं तर फोन कर. बाय. आणि हो, जे काही सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. बाय. बाय. Abhi, I love you. I want you. And I will get you. बरं पाक्या, तुझ्यासाठी एक काम रेडी आहे माहिती ना? भाई तुम्ही फक्त आवाज करा. नाही काम फत्ते करून दाखवलं ना तरच बघा. या येळचा मामला लय हिट आहे. त्या आबीचं जे काय झांगाट चालू आहे ना, ते नक्की झांगाटच एक काय दुसरं आहे ते बाहेरून कळणार नाही. आतमध्ये डोकावून बघावं लागणार आहे. खरंय भाई. तर भाई आपण आत कसं डोकावणार? स्पाय कॅमेरा. हा? हे घे. या पैशातनं स्पाय कॅमेरा विकत घ्यायचा हो, आणि त्या पाखराच्या घरात नेऊन सेट करायचा. तू तिथं जाताना कोणाला बी संशय आला नाही पाहिजे आणि कळालं नाही पाहिजे. पण तू डम्मी नावाला तिथं गेल्यानंतर तू काय करतोय ते सगळं आपल्याला कळलं पाहिजे. स्पाय कॅमेरा कुठं भेटतो माहिती काय? बस काय भाई, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही फक्त बोलायचं आणि मी कुठनं बी आणून तुम्हाला द्यायचं. बस भाई, मी आजच स्पाय कॅमेरा विकत घेतो आणि आता पाखराच्या घरात जाऊन सेट करतो. आणि कॅमेरा विदाऊट लाईट वाला घ्यायचा आहे. कळलं ना भाई? कुणाला बी काय बी कळणार नाही. बघा काम कसं सोमडीत कोंबडी करतो. भाई येतो बघा.
बायको 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 बायकोचं डम्मे नवरा आणि डम्मे नवरीची ओरिजिनल झिंगाट. तिसरा डोळा लागतोय ग त्या झिंगाटाच्या घरी. काय दिसतंय काय माहिती आता. ते कशी आहेस? असू दे छान आहे मी. कधी एकदा तू घरी येतोयस आणि कधी तुला भेटते असं झालं होतं मला. माझंही असंच झालं होतं. खूप मिस केलं तुला. बरं सांग, प्रवास कसा झाला? तिकडून निघाल्यापासून माझ्या डोळ्यासमोर फक्त सोहा आणि तू होता. कधी एकदा घरी येते असं झालं होतं मला. त्यामुळे प्रवास कसा झाला ते माझं मलाच माहिती. बर तू बस, मी पाणी घेऊन येते. नाही राहू दे ग. खूप काही बोलायचंय तुझ्याशी. मलाही तुझ्याशी काही बोलायचं. काय बोलायचंय ते? आता वेगळं काय असणार ना. घरात आल्यानंतर जे काही समजलंय त्यावरच बोलायचं. कसं असतं ना अभि, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या बाबतीतले सगळे निर्णय आपण आपल्या मनानेच घेतो. नाही म्हणजे त्यात चुकीचं असं काहीच नाहीये. कारण आपण जिच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती चुकतेय हेच आपल्याला कळत नसतं. पण काय आहे ना, ती एक व्यक्ती म्हणजे सगळं घर नव्हे ना. घरात इतरही व्यक्ती आल्याच, त्यांचाही विचार करायलाच हवा. अशा वेळी जो मनाने नाही पण बुद्धीने निर्णय घेतो तोच या सगळ्यातून मार्ग काढू शकतो. हे बघा, ते तू हे जे काही बोलतेस ते मला कळत नाहीये असं नाही म्हणणार मी. पण पण हा पण आला ना की समजायचं की आपण अजूनही मनाचंच ऐकतोय. काय आहे ना अभि, आता तूच या घरातला कर्ता पुरुष आहेस. तुला आता तोच निर्णय घ्यायचा आहे जो घरातल्यांच्या भल्याचा असेल. हे बघा, ते तू जे काही बोलतेस ते मीनाक्षी आणि आपल्या भल्याचं बोलते. मी इथे नसताना जे काही घडलंय ते सगळं मला माहिती आहे. हे बघ, आजार कुठलाही असला ना तरी योग्य वेळी उपचार झाले तर तो बरा होऊ शकतो. आणि मीनाक्षीच्या बाबतीतही मी तेच ठरवलंय. आता फक्त तुझ्याशी बोलून ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे. ही मी काही माहिती काढली. तुलाही हवं असेल तर ते इंटरनेट का काय म्हणतात त्यावरून तूही माहिती काढू शकतोस. आता आपल्याकडे ना खूप वेळ कमी आहे. तुला वाटतंय तेवढं मोठं प्रकरण नाहीये हे. काय ना, तू तिचा नवरा आहेस म्हणून तुला तसं वाटतंय, पण आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आधीच एकतर ती बरोबर असताना मी माझा भाऊ गमावलाय आणि आता मला कुणालाही गमवायचं नाहीये. म्हणून यापुढे तुझ्या मीनाक्षीवर जे काही उपचार व्हायचे ते मेंटल हॉस्पिटलमध्येच होतील. आणि जोवर ती बरी होत नाही तोपर्यंत ती तिथेच राहील.
नाही आते, मीनाक्षीच्या बाबतीत हे सगळं करण्याची खरंच काही गरज नाही. अरे पण तिच्यापासून घरातल्या सगळ्यांना धोका आहे हे तुला माहिती आहे ना. पण त्यासाठी ऑलरेडी उपचार सुरू झालेले आहेत. स्वतः तेजसने सजेस्ट केलेले डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत. आणि त्यांनी हेच सांगितलंय की तिला आपल्यापासून दूर ठेवून काहीही साध्य होणार नाहीये. हे बघ अभि, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तुला काही विचारायचं असं नव्हतं म्हटलं मी. आणि मीनाक्षीच्या बाबतीत माझा निर्णय झालाय. यापुढे ती मेंटल हॉस्पिटलमध्येच राहील. तेजस, अरे अभि बस ना. काय बिझी आहेस का? होतो, तू आला नाही यार, बोल. अरे तुझ्याकडे जरा एक छोटंसं काम होतं. तू बोल फक्त. मीनाक्षीला ऑब्झर्व करायला जे डॉक्टर आले होते त्यांच्याबद्दल परत आपलं काही बोलणं झालंच नाही. हे म्हणजे मीनाक्षीच्या अजून काही टेस्ट बाकी आहेत, पण आता एकदा ट्रीटमेंट सुरू झाली आहे ना, मग पुन्हा थांबायलाही नको. म्हणून म्हटलं तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. तुझा परत त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला का? ते ओंडग तर गलटी हाणून पळून गेले. अरे आय एम सो सॉरी. कामाच्या गडबडीत मी त्यांच्याबद्दल तुला सांगायलाच विसरलो. काय रे, काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे हो, म्हणजे अमेरिकेतला त्यांचा जो मुलगा आहे त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो ते इमर्जन्सी मध्ये निघून गेले. परत कधी येणार आहेत काहीच सांगितलं नाही त्यांनी. ओ माय गॉड. पण मग तेजस, आता काय करायचं आपण? अभि, डोंट वरी, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण काहीही करून वहिनींना बरं करूया. हं? मीनाक्षी बायको आहे माझी. तिची जबाबदारी आहे माझ्यावर. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. ते डॉक्टर वेडेत म्हणून त्याने तुला औषधं दिली आहेत का? ती वेळच्या वेळी घ्यायची असतात हे माहित नाही तुला? तू स्वतः एक नर्स होतीस ना, मग तू पेशंटना औषधं घ्यायचा आग्रह करायचीस ते काय मजा म्हणून, टाइमपास म्हणून करायचीस? औषधं वेळच्या वेळी घेतली नाहीस तर पूर्णपणे बरी होणारच का तू?
कोणी काही म्हणत असलं तरी अभिंचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि अभि माझ्या सोबत असताना मला आणखीन काय हवंय? नाही नाही, आता मी हार नाही मानणार. आता मी लढणार.